तर भावानो, जय श्रीराम, जय शिवराय. जय श्रीराम. आज आम्ही हा चित्रपट छावा सगळेजण आपले हिंदू भाव आणि बहीण आम्ही सगळे तर पिक्चर बघायसाठी आलेलो. हा चित्रपट संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांवर केलेला आहे. या पिक्चरमधून आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगायचं हे आपल्याला शिकवलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला कसं मरायचं आहे हे आपल्याला शिकवलेलं आहे. हा चित्रपट आहे तो अख्ख्या जगभरात व्हायरल झालेला आहे आणि संपूर्ण पोरांना हा चित्रपट मुलांना शाळेमधून म्हणजे मी सरकारला विनंती करतो की हा चित्रपट आहे जो सर्व मुलांना दाखवायला हवा. आजकाल शाळेमध्ये मुघलांचं शिक्षण जास्त चालते. बाबर अकबर बिकबर कोण आहे आपल्याला कोण माहीतच नाही. आज जे स्वराज्य होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. त्याच्यापूर्वी होतं ते श्रीरामाचं राज्य होतं. त्याच्यानंतर जे राज्य झालेलं होतं ते आत्ता जे राज्य आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. तर जे मुघल बिगल काय पोरांना न कळत विनाकारण शिकवत आहे ते पूर्ण बंद व्हायला पाहिजे आणि आपल्या या संस्कृती आपल्या या मुलांना फक्त मराठ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य काय होतं हे शिकवायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर कुणाला अजून लोकांना काय माहीत नाही की छत्रपती संभाजी महाराजांनी कसे लढले होते. ते मावळे कसं शिवाजी महाराजांच्या शब्दावरती भाला फेकत होते. या पिक्चरमधून सर्व आपल्याला शिकायला भेटतं आणि जगायचं कसं आणि मरायचं कसं हे फक्त या दोन व्यक्तींनी शिकवलेलं आहे. ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला ह्या जगामध्ये कसं जगायचं आहे ते शिकवलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला कसं मरायचं आहे ते शिकवलेलं आहे. आपलं फक्त 3 व्यक्ती आहे, देश देव आणि धर्म. या 3 याच्यावरती आपल्याला कट्टर राहायला पाहिजे. दुसरं बाकी काय असलं तर आम्हाला काय हे नाही. खरं आपल्याला देश देव आणि धर्म संभाजी महाराजांना शेवटी ते दाखवलेलं आहे. किती पण अत्याचार झाला तरी आपला धर्म कधी सोडायचा नाही. ही आपल्या छत्रपतींची शिकवण आहे आणि मी सर्वांना हीच विनंती करतो की सगळ्यांनी हा चित्रपट बघावा. यामध्ये आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. आणखी काय नाही. जय श्रीराम, जय शिवराय. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर काय तर जंगड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी आहे. हा जो डायलॉग होता हो सगळ्यांच्या काळजाला लागलेला आहे आणि हा जो डायलॉग आहे तो खरं तर संभाजी महाराज 10,000च्या फौजेसाठी एक होते. छत्रपती संभाजी महाराज की जय. अनेक डायलॉग आता हांव सांगपाक सोदता. एक म्हणजे फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर हिंदू धर्म के विरुद्ध जाने की जरूरत की. म्हणजे हांव एकूच सांगपाक सोदता, समज जर आमच्या हिंदू धर्माचेर आघात खंयच्या अधर्म लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांनी केअर करीत जाल्यार आमी हेज्या फुडें उगी रावचे ना हे इतलेंच सांगपाक सोदता. सो अश्यो गजाली आसा. आयज आमी पळोवंक शकता की एका तांदळाच्या पोतयेचेर धर्म चेंज करपी लोक इतले भरलेले आसा. तांकां हांव एकूच सांगपाक सोदता की छावा पिक्चर पळया. तितून तुमकां कळटलें की धर्मवीर संभाजी महाराजांनी कशें आपलें जीवन दिलें तें. इतले त्रास तेंच्यांनी सोसून सुद्दां आजून पर्यंत तेंच्यांनी धर्म आपलो चेंज करूंक ना. सो हेजें तुमी मातशें पळोवंक शकता. हे पिक्चर सगळ्या लोकांक दाखोवपाक जाय. जे ट्रायबल्स लोक आसा, जे कितले बारीक बारीक लोक आसा तांकां हेल्प करूंक शकना ते धर्म आपलो चेंज करतात. तेंच्यांनी हे पिक्चर पळोवन आपले लायफ कशें आसा तें जगपाचें हें तुमी पळोवपाक जाय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. सगळ्यांक नमस्कार. आज गोवा हिंदू युवा शक्तीचे 100हून अधिक कार्यकर्ते आज शावाक मुवीक आयिल्ले आसा. ल्हान भुरगे ते आमचे तरुण भुरगे सगळे आज कार्यकर्ते म्हणून आज आमचे शावा पिक्चर पळोवपाक आयिल्ले आसा. आमकां पिक्चर पळोवन हें कळ्ळें दुश्मन कितले आसो, फुडें फौज कितली आसो, जेन्ना आपले साथ सोडटा तेन्नाच खंय तरी पराजय जाता. पूण हो आमी पराजय म्हणना, हो आमचो विजय आसा. जशें संभाजी महाराज लढले तशेंच आमकां सगळे हिंदू धर्मियांक हेचे फुडें लढचें पडटलें.
ही आमकां आयज सगळ्यांक प्रेरणा आसा. गोवा हिंदू युवा शक्ती एक अशी संघटना आसा, देव, देश आनी धर्म ह्या खातीर ही गोवा हिंदू युवा शक्ती फुडें सरलेली आसा. देव, देश आनी धर्म. देव म्हणजे जे प्रत्येकाच्या हृदयान जे आत्मा आसा ताका आमी देव म्हणटा. देश, देश म्हणजे हे जे आमचें शरीर आसा त्या शरिराक आमी देश म्हणटा. आनी ह्या देशांतले आमचे कर्तव्य कर्म ताका आमी धर्म म्हणटा. तो धर्म जेन्ना आमच्या सगळ्यांच्या मतीन सगळ्यांच्या हृदयान देव आसतलो तेन्नाच आमी देशाचें आनी धर्माचें काम करूंक फुडें सरतले. जर देवाकूच जर आमी विसरले जाल्यार हे शरीर आनी आमचे कर्तव्य कर्म आमी करूंक पावचे ना. ताका लागून सगळे हिंदू धर्मिया कडेन मागता, पयलो देव. आमी देवाक मानपी लोक. देवाक मानपी लोक हिंदू धर्मान केन्नाच कोणाचें वायट चिंतूंक ना. आनी आयच्या पिक्चरान आमी पळयलें सगळ्यांक शरणागती दिता आनी ती शरणागती दिल्या उपरांत तीच खंय तरी त्रासदायक जाता. म्हणून हिंदू धर्मान सांगलेलें आसा सगळ्यांचो सांबाळ करचो, पूण सांबाळ करतना आमच्या देव देवतांनी सुद्दां आपल्या हातान एका हातान आशिर्वाद दिल्लो आसा, दुसऱ्या हातान शस्त्र धरलेलें आसा. आज काळाची गरज आसा. हिंदू धर्मियांनी कलियूग चालू आसा. हिंदू धर्म टिकोवपा खातीर छत्रपती शिवाजी महाराजांचें स्वप्न पूर्ण करपा खातीर स्वराज्याची स्थापना करपा खातीर आमी आयज सगळे मावळे आयज हांगा आयिल्ले आसा. सगळे जात पात आमची वेगवेगळी संघटना सगळे विसरून आमी आयज हिंदू म्हणून आयज एकठांय आयिल्ले आसा. आनी अशेंच एकठांय आमी हेच्या फुडें रावतले इतलो संदेश दिता आनी म्हाजे 2 शब्द सोंपयता. जय श्रीराम. जय श्री राम. आज सभी सनातन भाई ये मूवी देखने के लिए आए. सभी शिव भक्त प्रेमी 100 से ऊपर लोग सब मूवी देखने के लिए आए. ये मूवी छावा मूवी देखने के लिए. ये छावा मूवी जिसके ऊपर बनी है हिंद स्वराज की रक्षा के लिए, सनातन की रक्षा के लिए जो लड़े ऐसे छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति संभाजी महाराज के लिए मूवी बनी. ये मूवी सबको देखना चाहिए कि इसमें क्या दिखाया है और क्यों दिखाया है. ये सबको देखना चाहिए. मैं सबसे बोलूँगा ये मूवी देखने के लिए ज़रूर आएँ. जो कितना औरंगजेब ने कितने अत्याचार किया, उनकी नाखून निकाल लिए, जीभ निकाल ली, पर अपने धर्म पे अटे रहे, अपने संस्कृति पे अटे रहे, अपना धर्म नहीं बदला. तो ऐसे थे हमारे संभाजी महाराज. संभाजी महाराज अगर ज़िंदगी जीनी है ना, संभाजी महाराज की जैसे जियो, नहीं तो ज़िंदगी छोटी रहने दो, पर संभाजी महाराज जैसी होनी चाहिए. 100 अपने जीवन में 120 युद्ध लड़े पर एक भी युद्ध हारे नहीं. अपने ही 2 गद्दार निकले, उनके वजह से वो युद्ध हारना पड़ा. औरंगजेब जैसे क्रूर शासक ने हमारे मंदिरों को तोड़ा, हमारे संस्कृति को ख़त्म किया, हमारी बहन बेटियों की बेइज्जती की, इज्जत लूटी. ऐसे औरंगजेब की आज भी महाराष्ट्र में कब्र है. तो मैं महाराष्ट्र की शासन से, महाराष्ट्र की सरकार से प्रार्थना करना चाहूँगा कि उस कब्र को खोदा जाए और वहाँ पे सार्वजनिक शौचालय बनाया जाए. तब पता चलेगा, तभी हमारा पुण्य निश्चय होगा.